नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर विण दोघातली फुटेना या मालिकेमध्ये काय घडलं ते आपण बघणार आहोत. तर इकडे स्वानंदीने लग्नाला नकार दिलेला असतो, कारण की त्या मुलाची फियांसी तिला भेटायला आलेली असते आणि तिने आपली आत्मकथा सांगितली असते, त्यामुळे स्वानंदीने चक्क नकार दिलेला असतो. पण इकडे समरला ह्या रोहनने येऊन सांगितलेलं असतं की ताईने लग्नाला नकार दिलेला आहे, कारण की त्या मुलाचं आणि एका मुलीचं प्रेम आहे आणि त्यामुळे ती लग्न नकार करत आहे आणि त्या मुलाने स्वतः ताईला सांगितलेलं आहे. समरला अगोदर आश्चर्य वाटतो, मग त्यानंतर रोहन तिथून निघून जातो. तर मग समर त्या मुलाला कॉल करतो, पण तो मुलगा खोटं बोलत असतो की नाही, असं काही नाही आहे. पण त्या मुलीनेही त्या मुलाला सांगितलेलं नसतं की ती स्वानंदीला जाऊन भेटलेली आहे म्हणून. तर इकडे समरला वाटतं की स्वानंदी खोटं बोलती आहे, त्यामुळे समर चिडलेला असतो. तर समर स्वानंदीला बोलतो की आता मी तुमचं स्वयंवर लावणार. तर स्वानंदी बोलते, मी माझ्या भावाला आजच सांगेल की तू आपला हट्ट मागे घे. तर समर बोलतो, जर त्यांनी हट्ट मागे घेतला नाही तर मी तुमचं स्वयंवर लावणार. तर असं समरने स्वानंदीला सांगितलेलं असतं. स्वानंदी घरी येऊन याला समजवत असते, पण रोहन काही समजत नाही. तर मग इकडे समरने रोहनला घरी बोलवलेलं असतं आणि तो रोहनला बोलतो की तुझ्या ताईला लग्न करायचं नाही आहे, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे, कारण की आपण तिच्यासाठी किती पण स्थळ बघितले तरी ती त्यांना नकार देणारच आहे आणि त्यामुळे आपण म्हातारे झालो तरी त्यांचं लग्न होणार नाही आणि तुमचंसुद्धा लग्न होणार नाही, तुम्ही पण म्हातारे होऊन जाल. तर यापेक्षा मी तुला एक गोष्ट सांगतो आहे, तू तुझा हट्ट मागे घे. पण रोहनचं ठाम मत असतो. रोहन बोलतो की माझ्या ताईचं लग्न झालं नाही तर मी सुद्धा मंडपात येणार नाही. तर हे ऐकून समरला अजून आश्चर्यचकित होतो आणि समर अजून इम्प्रेस होतो. समर बोलतो, ठीक आहे, तर आता तुझं लग्न आणि तुझ्या ताईचं लग्न एकाच मंडपात मी लावून देणार, असा मी शब्द देतो. आणि समर आपल्या कामाला लागतो. समरने आता स्वानंदीसाठी स्वयंवर सुचवलेलं असतं आणि स्वयंवर ठरवलेलं असतं. तर इकडे स्वयंवराची तयारी सुरू असते. स्वानंदीला त्याने ऑफिसमध्ये बोलावून घेतलं असतं, पण तिला माहिती नसतं की तिचं स्वयंवर असतं. तर समर इकडे स्वयंवराची तयारी करत असतो आणि सर्व मुलं मंडळी तिथे आलेली असते. तेवढ्यात तिथे स्वानंदी येते आणि स्वानंदी समरला विचारते. तर इकडे समर हॉलमध्येच त्या मुलांना घेऊन बसलेला असतो आणि स्वयंवराची तयारी केलेली असते. तर स्वानंदी समरला बोलवते आणि बोलते, तुमचं काय चाललेलं आहे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर समरला बोलते की तुम्ही साईडला या. तर समरला घेऊन स्वानंदी साईडला जाते आणि स्वानंदी बोलते, तुम्ही हे स्वयंवर वगैरे चालवलेलं आहे हे बंद करा, कारण की जर मी यातून कोणा एका मुलाला निवडलं आणि त्यात मला काही आवडलं नाही आणि जर आमचं पटलं नाही, आमची टाटाटूट झाली, आमच्या एकमेकावर प्रेम झालं नाही, तर याची जबाबदारी तुम्ही घ्याल का? माझ्या आयुष्याची बर्बादीची जबाबदारी तुम्ही घ्याल का? हे ऐकून समरला झटकाच बसतो. समर एकदम शांतच होतो आणि समर आता सामोरी भागात हेच पाहणं रंजक ठरणार आहे की समर आता माघार घेणार का आणि स्वानंदीच्या लग्नाची एवढी घाई करणार का? हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला बघत राहा. धन्यवाद.